काही महिन्यांपूर्वी 100 पार केलेल्या टोमॅटोच्या भावामध्ये आता मोठी घसरण झाली आहे। वाशीच्या एपीएमसी मध्ये आवक वाढली, त्यामुळे टोमॅटोच्या भावाने तळ गाठलाय। एपीएमसी घाऊक बाजारामध्ये 9 ते 10 रुपये प्रति किलो टोमॅटो विकला जातोय। गेल्या वर्षभरातील हा सगळ्यात मोठा नीचांक असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। पणन महामंडळाच्या उदासीनतेमुळे राज्यभरात यंदाच्या खरीप हंगामातील 11 लाख टन सोयाबीन खरेदी विना पडू नये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। सोयाबीन तूर खरेदीसाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये 120 एकर शेतीवर एका भामट्यानं सलग 2 वर्षांपूर्वी बोगस पीक विमा उतरवला आणि घोटाळा केल्याचं डिसेंबर महिन्यामध्ये उघडकीस आलं होतं। कारवाई होत नाही म्हणून कृषी विभाग, विमा कंपनी याच्यावर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत ऊस या पिकाची निवड करण्यात आली। योजनेमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 13 कोटी 81 लाख रुपये रकमेचा वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मंजूर झालाय। नाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक द्राक्षाचं उत्पन्न घेतलं जातं आणि सध्या राज्यामध्ये काढणीचा सीझन सुरू आहे आणि नाशिक जिल्ह्यातून 3 महिन्यात 7,563 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे। युरोपियन देशांसह चीन, श्रीलंका, रशियाकडून भारतीय द्राक्षांची मागणी सध्या वाढली आहे। कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज चढउतार होत असल्यामुळे कांदा विक्री संदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। पण लासलगाव बाजार समितीत गेल्या वर्षी कांद्याची 1135 कोटी 48 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे। खानदेशात ऑक्टोबरमध्ये पेरलेले ज्वारी पीक निसवू लागलेलं आहे आणि खानदेशात दादर ज्वारीची पेरणी यंदा अपेक्षे एवढी झाली नाहीये, तर जळगावमध्ये एकूण 51,000 हेक्टरवर पेरणी मात्र झाली आहे। याच्यामध्ये कोरडवाहू दादर ज्वारीची 15,000 हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती आहे। जालन्याच्या धावडामध्ये टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोच्या पिकात मेंढ्या सोडल्या। उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केलाय। सिंधुदुर्गच्या कुडासेत तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि पाणी जवळच्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसतंय, त्याच्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत आणि पाणी हे कुडासे मनेरी रस्त्यावर आल्यामुळे बराच काळ वाहतूक सुद्धा खोळंबलेली होती। नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या 7,83,915 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनानं 812 कोटी 38 लाख रक्कम मंजूर केली आहे। रकमेचं वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे। बुलढाण्यामध्ये पीक विम्याचे बनावट अर्ज टाळण्यासाठी 95,000 अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे। त्यासाठी कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीचे 300 जण कार्यरत असतील। रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी 3,66,065 अर्ज केलेत। अमरावतीमध्ये अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याऐवजी रोख अनुदान देण्यात येत आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी रोख अनुदानाऐवजी धान्य देण्याची मागणी केली, तर जिल्ह्यामध्ये 36,293 कार्डधारक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालेलं नाही। यासाठी